की विधानसभेच्या अधिवेशनात जर हा प्रश्न चर्चेला आला नाही, तोडगा नाही आला नाही, तर तुमच्यासोबत मीही या ठिकाणी उपोषणाला येऊन बसेल. बोलायला आता सोडतो म्हणतात. नक्की म्हणतात ना त्या सोडतो म्हणतात. मी सोडवल अशा जात नाही इथून. तुम्ही त्या लिंबू पाण्याची व्यवस्था करा कोणीतरी पटकन. म्हणजे ते उपोषण सोडतात. आता मुद्दा असा आहे की आपण अधिवेशन संपेपर्यंत उठणार नाही आणि आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत. सगळे म्हणजे आता डीसीएम साहेबांनी या भाषेत सांगितलं की काम सुरू आहे असा निरोप शिक्षकांना द्या. याच शब्दात आज शरद पवार साहेबांकडे आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं होतं. मला मस्त माणूस पकडला आलं की लक्षात. राजकारणाचा एकदम बाप माणूस आहे. म्हणजे तो माणूस जर इथं आला किंवा मंत्रालयात आला तर अख्खं मंत्रालय हालते. तो माणूस आला म्हटल्यावर डीसीएम सीएम सगळे येऊन बसतात. आणि त्या माणसाने येऊन जर हा प्रश्न मांडला तर मी तुम्हाला 100% सांगतो हा प्रश्न याच अधिवेशनात सुटल्याशिवाय राहणार नाही. काकांनी सांगितल्यावर पुतण्याला द्यावंच लागेल. हाही एक विषय आहे. आणि आधीच पुतण्या लपून लपून आहे काकाच्या. काका समोर आल्यावर तर पुतण्या म्हणून काय पाहिजे ते देतो. तर हा जो तुम्ही मार्ग स्वीकारला हा अतिशय उत्तम आहे. जमलं तर आम्हीही उद्या शरद पवार साहेबांची तुमच्याकडचा भेट घेतो. आणि त्यांना 4-5 दिवस नाही, लवकरात लवकर काहीतरी करा जेणेकरून अधिवेशनात हा प्रश्न येईल, हा प्रश्न सुटेल अशी व्यवस्था करण्याची विनंती करतो. ईपीसी कमिटीची बैठक काल झाली, म्हणजे मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे. परंतु त्यात काय झालं हे काही अजून बाहेर आलं नाही, कळलं नाही, कोणी सांगत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून आपण निश्चितपणे शरद पवार साहेबांना याच्यात आता मध्यस्थी करायला लावलं. झाली मला माहिती आहे, मला माहिती आहे झाली. लक्षात ते कोटी नाही माहित किती दिले कोणाला. बैठक झाली एवढंच माहिती. आता मुद्दा आहे की अनुदान मिळवण्यासाठी ईपीसीची बैठक जरुरीच आहे का? मुळीच नाही. तुम्ही लक्षात घ्या. कोणती ईपीसी झाली होती लाडक्या बहिणीकरता? झाली होती का? मग मागणी नव्हती. म्हणजे तुम्ही हे मनातून काढून टाका की ईपीसीच्या बैठकीत विषय मंजूर झाला तरच अनुदान मिळतं, असं नाही आहे. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर अनुदान सरकार केव्हाही देऊ शकतं. मागचाही दिला रातोरात. बरोबर आहे. त्यामुळे ते जास्त फलक जाऊ नका. मला फोन येतात ईपीसीचं काय झालं, आता काय सांगू मी. आम्हाला ईपीसी माहित नव्हती, शिक्षकांनी सांगितले. म्हात्रे साहेबांना शिक्षण मंत्री करा, मग पहा काही राहते का. मी तर काही होऊ शकत नाही, तुम्ही होऊ दिलं नाही, मी झालो असतो या. सहज विनोद म्हणून बोलतोय हो, तुम्ही कोणी सिरियस घेऊ नका. तर सांगण्याचं तात्पर्य असं की ईपीसीची आम्हाला गरज नाही. आम्ही निश्चितपणे अनुदान या अधिवेशनातच घेणार. आम्ही सर्व तुमच्या मागे सर्व ताकदीने आहे. आता त्या व्हॉट्सअपवर वाईट वाचायची मला सवय झाली, ऐकायची सवय झाली. मी पाहतोय की सवय झाली आहे, आमच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि तुमच्यासाठी म्हणून आम्ही सर्वार्थाने, जीवाच्या आकांताने, हृदयाच्या गर्भितार्थापासून, बेंबीच्या देठापासून सगळे प्रयत्न भविष्यात करू. धन्यवाद. तुमच्यासारखी शिक्षक